17 सप्टेंबरला गटशिक्षण अधिकारी कार्यालयात उपशिक्षण अधिकारी रायगड जिल्हा पालकर मॅडम यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालाय। यावेळी मीटिंगला गटशिक्षण अधिकारी महाड पंचायत समिती महाड राजन सुर्वे, इनायत देशमुख जनाब, ॲडव्होकेट कादर देशमुख, प्रहार अपंग क्रांती संस्था शाखा महाड पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष फैज उमर हुर्जुक, सचिव इम्रान सावंत, दिव्यांग सहशिक्षिका नजमा सलाम अंसारी हजर होते। HK देशमुख अँड P खतीब हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख यांना मीटिंगला हजर राहण्याबाबत शिक्षण अधिकारी महाड पंचायत समिती महाड राजन सुर्वे यांच्याकडून मंगळवारी 16 सप्टेंबरला संध्याकाळी 4 वाजता लेखी पत्र दिले असताना आज त्या मीटिंगला गैरहजर राहिलेल्या होत्या। शासकीय मीटिंगचं उल्लंघन करण्यात आलंय आणि ह्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। काल आंदोलनानंतर आज उप शिक्षण अधिकारी पालकर मॅडम, गट विकास शिक्षण अधिकारी सुर्वे साहेब, कादर देशमुख, प्रहार संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी, नाझिमा अन्सारीजी ज्यांच्यावर अपमानास्पद वागणूक झाली ती महिला, दिव्यांग महिला हजर झाली होती। परंतु पालकर मॅडम यांनी आदेश देऊन सुद्धाही आज ती मुख्याध्यापिका हजर नाही झाली, अर्थात त्या शासकीय मीटिंगचा उल्लंघन झाला। तसेच पालकर मॅडमच्या निर्देशनास आले की ही मॅडमकडून जे अपमानास्पद वागणूक होत आहे हे त्या अनुषंगाने माननीय जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडून त्यांना अपंग कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। तसेच आज ज्या मीटिंगचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे तशी त्यांना नोटीसही आज देण्यात येणार आहे। काल जो आंदोलन झाला त्याला आज प्रहार अपंग क्रांती संस्थेने दिव्यांग महिलेला हा मोठा विजय प्राप्त झालेला आहे। आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि त्या दिव्यांग महिलेला प्रहार संघटनेने न्याय मिळवून दिलेला आहे। हा मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे।